ह्यो हाय बरकंड मासो, बरकंड। मित्र हो, मी आता आहे पूर्णगड बिरजेवाडी ब्रिज वरती आणि या ठिकाणी आमचा छोटा मित्र, नाव काय तुझं भाव? श्रीपाद। तर श्रीपाद आहेत ना, मासे पकडायला आलाय। भरती आता सुरू आहे सर्व। पाणी बघा किती फोर्सने खालच्या साईडला जाते ते। बघूया आता मासे वगैरे मिळतात काय ते। हाय 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 आहेत मासे आहेत। हे बघा 2 शेतका मिळालेले आहेत, साईज पण ठीक आहे। तर मित्र हो, आता आहेत ना श्रीपादने अजून एक पाक टाकलेलं आहे पुढच्या साईडला आणि बघूया आता या पागात किती रिपोर्ट आहे, किती मासे मिळत आहेत। वाघ मासो आणि तांबोसो। वाघ मासो चांगलोच आहे। कितवीत आहेस तू श्रीपाद? 8वी। काय बोलतं? खायच्या शाळेत आहेस? कुर्दे। कुर्दे हायस्कूल। ओके। आणि आता हे मासे काय करणार? विकणार? नाही, घरी घराशी खाऊ। मग विकतं काय मासे? तांबवसो मासो, तांबवशी। ह्यो हाय बरकंड मासो, बरकंड। तुमच्या इकडे काय बोलतात आमका कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, मी आता आहे आमच्या पूर्णगड बिरजेवाडी ब्रिज वरती आणि किती सुंदर असा हा नजारा आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा, आणि समोरचा तो ब्रिज दिसतोय ना, तो आमचा पूर्णगड गावखडी ब्रिज आणि हा समोरचा आमचा गावखडी गाव। हे बघा। तर मित्र हो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या कोकणातून आहेत ना खूप सारे कलाकार आहेत ना उदयास आलेले आहेत। म्हणजे जे आता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ना एका उच्च स्तरावरती काम करत आहेत। आणि त्याचप्रमाणे खूप सारे खेळाडूसुद्धा जे कबड्डी, खो खो, क्रिकेटमध्ये ज्यांनी खूप सारं नाव कमवलं आहे, अशा प्रकारचे खूप सारे खेळाडूसुद्धा आहेत ना आपल्या कोकणातून तयार झालेले आहेत। अशाच प्रकारच्या एका अभिनेत्रीबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तिचं मूळ गाव आणि त्याचप्रमाणे तिचं घरसुद्धा दाखवणार आहे। त्या अभिनेत्रीचं नाव आहे अमृता खानविलकर। तर हो मित्र हो, अमृता खानविलकरचं मूळ घर हे आपल्या कोकणातील लांजा तालुक्यातील बेनी गाव, त्या ठिकाणी कुसुमळे म्हणून एक वाडी आहे, तर त्या वाडीमध्ये तिचं घर आहे। अमृता खानविलकर ही ॲक्टर म्हणून खरी उदयास आली ते म्हणजे 2004 साली झी टीव्हीवर झालेल्या खोज सिने स्टार्स की एक कार्यक्रम होता, त्यामध्ये तिचा 3रा क्रमांक आला। आणि त्यानंतर मग मराठी इंडस्ट्रीमधील एक पिक्चर होता ज्यामध्ये भरत जाधव वगैरे असे विविध प्रकारचे चांगली मोठी स्टारकास्ट होते आणि त्यामध्ये तिचा पहिला मूवी होता तो तिचा गोलमाल म्हणून। आणि त्यानंतर मग तिने मागे वळून पाहिलं नाही। आणि तसंच आता जो म्हणजे रिसेंटली पिक्चर तिचा खूप हिट झाला होता तो म्हणजे चंद्रा। खरोखर खूप सुंदर पिक्चर आहे चंद्रा, जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। तर मित्र, आज आपण जाणार आहोत अमृता खानविलकर हिच्या गावी। आता आहेत ना मी वेगवेगळ्या गावामधून प्रवास करत जाणार आहे, त्यामुळे आहेत ना ते सुद्धा तुम्हाला म्हणजे कोकणातील वेगवेगळे गावसुद्धा पाहायला मिळतील। आणि कुसुमळे बेनी हा एक आहेत ना म्हणजे खूप आतमध्ये गाव आहे, तर तो सुद्धा गाव तुम्हाला खूप सुंदर असा गाव तुम्हाला पाहायला मिळेल। तर व्हिडिओ आहेत ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कमेंटसुद्धा नक्की करा। चला तर आता आपण जाऊया अमृता खानविलकरच्या गावी। आता आपण मित्र खानवली तिठ्यावरती आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा रोड आहे ना समोरून येतोय, तो येतो सापूचे तळे मार्गावरून आणि हा इथून येतो तो आता आपण आलो या रस्त्याने जाकादेवीवरून आणि तसंच इथून समोरच्या साईडला रोड जातो हा बेनी हरचे गावामध्ये। तर याच ठिकाणी आपल्याला समोर जायचं आहे। तर मित्र हो, आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे कुसुमळे वाडीच्या बाहेर। हे बघा कुसुमळे वाडी 1.2 किलोमीटर आहे फक्त आता इथून
हा इथे पुढचा आहेत ना उतार आहे, पूर्ण उतार उतरून गेल्यानंतर आपण पोचू ते म्हणजे कुसुंबळे वाडीमध्ये. नमस्कार आजोबा. इकडे अमृता खानविलकरचं घर कुठे माहिती आहे? आता मित्र हो, मी आलो आहे कुसुंबळे वाडी, बेनी कुसुंबळे वाडी या ठिकाणी आणि अमृता खानविलकर यांच्या घरी. इथूनच आतमध्ये गेल्यानंतर हेच ते घर आहे अमृता खानविलकर यांचं आणि ही पूर्ण अशी कुसुंबळे वाडी. किती सुंदर अशी वाडी आहे बघा, शांत वाडी आणि सर्व ठिकाणी कौलारूच घरं आहेत. हा बघा, हा आहे मांडव. या ठिकाणी काकडी, पडवळ अशा प्रकारची विविध प्रकारच्या भाज्या होत असतात, म्हणजे करतात लोक. आणि तसंच आल्यानंतर इथे आल्यानंतर समोरचं दृश्य बघा मित्र हो, ही अशी एक छोटीशी वाडी किती सुंदर वाटते आहे. शांतता इतकी आहे ना इथे की मन प्रसन्न होतं. परत इथे आल्यानंतर हे बघा, अजून काजू बी तयार वगैरे, म्हणजे काजूचा सीझन यायचा आहे, पण ह्या गेल्या वर्षीच्या काजू आहेत, काजूच्या बी आहेत, तर त्या इथे अशा सुकत घातलेल्या आहेत. याच्यावरून तुम्हाला एक कोकणचं दर्शन होतं. घराच्या आजूबाजूचा परिसर बघा किती रम्य आहे आणि शांत आहे, प्रसन्न असं वातावरण. आणि त्याचप्रमाणे ही पाकाडी बघा कशा प्रकारे आहे ती, ही बाजूच्या घरी जायला अशा प्रकारे. आणि इथून आता आतमध्ये आपण प्रवेश करूया घरामध्ये. मी तुम्हाला बाजूचा पण परिसर दाखवतो कशा प्रकारे आहे. पण हे बघा, हे आहे अंगण आणि घर किती सुंदर आणि सुरेख वाटतं आहे. हे बघा, हे आहेत आंब्याचे क्रेट. आता थोड्या दिवसांनी आहेत ना आंबा व्यवसायाला सुरुवात होईल. काकांच्या इथे खानविलकर काकांच्या मशीन वगैरे आंबा फवारणीच्या. ही आहे फुलांची बाग, जास्वंदी फुलं. जास्वंदीची फुलं आहेत ना मित्र हो, तुम्हाला कोकणात ठिकठिकाणी प्रत्येकाच्या घराच्या बाहेर दिसतीलच. जास्वंदीच्या झाडाला फुलं पण भरपूर येतात, तो लाल कलरची फुलं पण छान वाटतात. आणि कसं आहे ना, कोकणात दर दिवशी घरातील देवांची पूजा होत असते, त्यामुळे आहेत ना रेग्युलर फुलं लागतातच. आणि ही फुलं, जास्वंदीची फुलं कशी आहेत, रेग्युलर येत असतात, त्यामुळे जास्वंदीच्या फुलाचं झाड आहेत ना तुम्हाला हे प्रत्येकाच्या घरोघरी दिसतंच. इथे आहेत नारळी पोपळींच्या बागा, झाडं, आंबा, फणस, सर्व प्रकारची झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण मित्र हो या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आतमध्ये घरामध्ये. तुम्हाला आता खरं कोकणचं फील येईल बघा. इतकं सुंदर प्रकारे हे घर ठेवलेलं आहे. अजूनही पूर्वीच्या काळातले जे छोटे छोटे वाडे असायचे ना, तर तसंच हे घर आहे. एक छोटा वाडाच बोलू शकता तुम्ही. अजूनही जसाच्या तसा जपलेला आहे. ओम राम कृष्ण हरी. आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, हे आहे मित्र हो देवघर अशा प्रकारे. आता मित्र हो आपलं घर पाहून झालेलं आहे आणि इथेच खालच्या साईडला हा परिसर बघा किती सुंदर आहे तो. आता कापणी वगैरे झाली, मग त्याच्यानंतर कुठलं पीक आता कुळीद वगैरे. ओके. तर मित्र या ठिकाणी आता आपण पाहू शकतो इथे आहेत ना कापणी झाली, भात शेती झालेली आहे आणि आता कुळीद पेरायला काही ठिकाणी पेरलेलं आहे. आणि इथे आता हे कसली नांगरणी होते? कुळदासाठीच. ओके, कुळदासाठीच नांगरणी होते. आणि भाताची आता उटी घालून ठेवलेली आहेत. भात कापून हां ते उटी घालून ठेवलेली असते. अच्छा, हां त्या ठिकाणी उटी बोलतात इथे. आमच्या इकडे आहेत ना उडवी बोलतात, काही ठिकाणी आडवी बोलतात. तुमचे अच्छा अच्छा, मग समजण्यासाठी. ओके, तर इथे आहेत ना आडवी बोलतात, काही ठिकाणी उटी, आमच्या इकडे उडवी बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि इथे बघा कशा प्रकारे ही सिस्टीम करून ठेवलेली आहे शेतीसाठी. हे प्रत्येकाचे आहेत ना दळे. तर मित्र हो हा बघा या ठिकाणी कुळीत आहेत ना
पेरलेला आहे. हा जो कुळीत पेरलेला आहे हा न नांगरता पेरलेला आहे, म्हणजे टोवलेला. हां टोवलेला आहे हे बघा अशा प्रकारे. आणि ह्या कुळदाला आहेत ना पाणी लागतं आणि त्याचप्रमाणे हा कुळीत आहे तो नांगरून पेरलेला आहे, याला पाणी लागत नाही. अशा प्रकारे हा सर्व परिसर आहे आणि याच्या खाली नदी आहे, बरोबर ना? नदी. ओके मित्र, ते माड वगैरे दिसत आहेत ना, तर त्या साईडला नदी आहे. इथे आहेत ना क्रिकेटच्या मॅचेस वगैरे सुद्धा भरल्या जातात. मी आहेत ना मी ज्यावेळी कॉलेजला होतो हरचे गावामध्ये, तर त्यावेळी आहेत ना इथे 1-2 वेळा टुर्नामेंट खेळण्यासाठी सुद्धा आलो होतो क्रिकेटच्या. आता मित्र हो, आपण कुसुंबळे बेनी गावातून जाणार आहोत, ते म्हणजे सूर्यमुखी दत्त मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर खानवलीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची दत्त मंदिर वगैरे पाहिली आहेत, पण सूर्यमुखी दत्त मंदिर हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. तर त्या ठिकाणी आता आपण जाऊया आणि सूर्यमुखी दत्त मंदिराचं दर्शन घेऊया. आता आलो आहे खानवली तिठ्यावरती. हे बघा समोरच्या साईडने जो रोड येतोय तो आहे सापूचे तळे. इथे पुढच्या साईडला जायला रोड आहे तो हरचे बेने ह्या गावी, आणि तसंच जाकादेवी भडे साईडला जाणारा हा रोड. इथे आहेत ना ह्या तिठ्यावरती बरोबर बोर्ड लागलाय बघा, सूर्यमुखी दत्त मंदिर मठ. इथून आहे 2.5 किलोमीटरवरती हा मठ आहे. त्याचप्रमाणे मित्र हो, या ठिकाणी आहेत जगदंबा माता, त्यांची मूर्ती इथे आपण पाहू शकतो. इथे आहेत मित्र टेंबे स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती. त्याचप्रमाणे मित्र हो, इथे आहेत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. तर मित्र हो, फायनली मी पोचलोय तो म्हणजे पुन्हा एकदा बिर्जेवाडी या ब्रिजवरती. आणि सकाळी ज्यावेळी मी जात होतो बेनी गावात, तर त्यावेळी आहेत ना पाणी वरच्या साईडला चढत होतं, म्हणजे भरती होती. आणि आता सुकती लागलेली आहे, त्यामुळे पाणी पुन्हा एकदा समुद्रात जात आहे, तुम्ही पाहू शकता हे बघा. आणि बॅक साईडला त्या साईडला आपला गावखडी पूल आहे आणि पाणी किती सुकलं आहे बघा. पूर्ण ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी हे काहीच दिसत नव्हतं, हा मधला सुका भाग आहे ना तो दिसत नव्हता. आणि आता बघा किती पाणी कमी झालं आहे ते. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.